नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या खूप पद्धती आहेत, पण त्या पद्धतींपैकी सगळ्यात स्मार्ट आणि सोपी पद्धत कोणती असेल तर ती क्रॅमर्स रूल, त्यालाच डिटर्मिनंट मेथड असं सुद्धा म्हणतात. आजच्या या व्हिडिओनंतर तुम्ही कोणतेही लिनियर इक्वेशन फक्त 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटर्मिनंट मेथड शिकणार आहोत. तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आता पहिल्यांदा आपण बघा डिटर्मिनंट म्हणजे काय हे समजून घेऊया. मग आता डिटर्मिनंट कशाला म्हणायचं. आता हे जे 4 नंबर्स असतील बघा, सपोज ए बी सी आणि डी, याचं जर आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करायचं असेल तर डिटर्मिनंट नेहमी अशा मॉडमध्ये लिहिला जातो. मग डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा, तर हे जे 2 नंबर्स आहेत ह्या 2 नंबरची मल्टिप्लिकेशन करायची. म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन काय येईल, ए इंटू डी. नंतर साइन काय द्यायचं, मायनस साइन द्यायचं आणि नंतर मग राहिलेल्या ह्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे इथं काय येणार आहे, बी इंटू सी. म्हणजे डिटर्मिनंट काय येईल, ए इंटू डी ए डी मायनस बी इंटू सी काय आला, बी सी आला. या पद्धतीनं डिटर्मिनंट सॉल्व्ह करावा लागतो. आता एक एक्झाम्पल अजून घेऊयात बघा. सपोज आपल्याला 1 2 3 आणि 4 ह्या 4 नंबरचा आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. मग डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करणार बघा. पहिल्यांदा काय करणार, या 2 संख्यांची मल्टिप्लिकेशन घ्यायची. म्हणजे काय होणार आहे, 1 इंटू 4 मध्ये साइन झालं मायनस साइन आणि नंतर काय करणार, हे 2 आणि 3 ची मल्टिप्लिकेशन करायची. म्हणजे उत्तर काय येईल बघा, 2 इंटू 3. मग आता आपण हे सॉल्व्ह करूयात बघा. सॉल्व्ह केल्यानंतर काय येईल, 1 इंटू 4 आन्सर किती झालं 4 मायनस 2 इंटू 3 आन्सर किती येणार आहे 6. मग 4 मायनस 6 काय येईल आन्सर -2. म्हणजे हे जे दिलेला डिटर्मिनंट होता त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली, -2 आली. अजून एक एक्झाम्पल घेऊयात बघा. 2 -1 3 आणि 4 असे जर नंबर्स असतील तर पहिली स्टेप काय करतो आपण, या 2 संख्यांचा गुणाकार घेतो. मग गुणाकार काय येईल, 2 इंटू 4 मायनस, आता ह्या राहिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार करणार आहे आपण, -1 इंटू 3. मग आता बघा 2 इंटू 4 आन्सर किती आलं 8. हे मायनस साइन आणि हे मायनस साइन, मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. आणि 1 इंटू 3 आन्सर किती आलं 3. म्हणजे 8 प्लस 3 आन्सर किती आलं 11 आलं. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली, 11 आली. आता आपण अजून काही डिटर्मिनंटच्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 5 3 7 आणि 9. आता बघा डिटर्मिनंट जो असतो तो जनरली कॅपिटल लेटर मध्ये दाखवतात. ए टू झेड पर्यंतचे जेवढे काही लेटर्स असतील, जसं आपण व्हेरिएबल मध्ये बघितले ना की ए टू झेड पर्यंतचे जे काही लेटर्स आहेत 26 लेटर्स आहेत, त्यापैकी कोणतंही एक लेटर आपण यूज करतो. सेम तसंच डिटर्मिनंट दाखवताना आपण कोणत्याही एका लेटरना डिनोट करतो आणि ते लेटर कॅपिटल मध्ये लिहितो. मग आता फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला ए डिटर्मिनंट दिलाय, ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 5 3 7 आणि 9. हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. मग फर्स्ट मेथड काय असणार आहे बघा, या दोन्हींची मल्टिप्लिकेशन करायची. 5 इंटू 9 5 इंटू 9, फॉर्म्युलाचं साइन मायनस झालं आणि त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन कोणाची घ्यायची, 7 आणि 3 ची. मल्टिप्लिकेशन आली 7 इंटू 3. मग कॅल्क्युलेशन करूयात. 5 इंटू 9 आन्सर आलं 45 मायनस 7 इंटू 3 किती आलं 21 आलं. मग आता यांची सबट्रॅक्शन घेतली तर आन्सर किती येणार आहे 24 येणार आहे. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली 24 आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, n इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ -8 -3 2 आणि 4 आहे. मग पहिल्यांदा आपण या दोन्हींची मल्टिप्लिकेशन करणार. म्हणजे काय आहे बघा, -8 इंटू 4, फॉर्म्युलाचं साइन मायनस दिलं. आता या दोन्हींची मल्टिप्लिकेशन घ्यायची आपल्याला. म्हणजे काय येईल -3 इंटू 2. मग आता बघूयात मल्टिप्लिकेशन करून. -8 इंटू 4 किती येणार आहे -32. आता बघा इथं हे मायनस साइन आणि मायनस 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 काय होणार आहे, प्लस होणार आहे. आणि 3 इंटू 2 आन्सर किती आलं 6 आलं. मग आता इथं -32 आहे आणि इथं +6 आहे. म्हणजे काय होईल, सबट्रॅक्शन होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल तिथं. म्हणजे आन्सर किती येईल 26. बघा या दोन्हींचं सबट्रॅक्शन झाली आणि मोठी संख्या कोणती होती 32, म्हणून साइन कोणतं दिलं मायनस. डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली -26 आली. आता सेम त्याच पद्धतीनं खालचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात बघा. या दोन्हींची मल्टिप्लिकेशन येणार आहे. मग या दोन्हींची मल्टिप्लिकेशन घेतली तर काय येईल बघा,
2 इंटू √3 इंटू 3√3 मध्ये फॉर्म्युल्याचं साइन आपण मायनस दिलं. आता काय करणार, या दोन संख्यांची मल्टिप्लिकेशन होईल 2 इंटू 9. 2 इंटू 9. मग आता इथं बघा, इथं काय करायला लागेल, √3 आणि √3 म्हणजे √3 काय काय होणार आहे, 3 होणार आहे. मग 3 इंटू 2 इंटू 3 मायनस 2 इंटू 9 आन्सर किती आलं, 18 आलं. आता नेक्स्ट बघा, 3 त्रिक 9 आणि 9 दुने 18. मग 18तून 18 गेले, उत्तर किती आलं, 0. म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला खूप सोपं आहे, फक्त तिथं साइन व्यवस्थित चेक करायचं. हे फॉर्म्युल्याचं साइन असतं, एखादी जर साइन तुम्ही चुकवत असाल तर तुमचा आन्सर चुकणार आहे. आणि याचा सिक्वेन्स पण व्यवस्थित घ्यायचा आहे. आपण हा जो डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना हा नंबर आणि हा नंबर पहिल्यांदा घेतो मायनस, त्याच्यानंतर या दोन्हींची मल्टिप्लिकेशन मायनस करतो. एवढ्यात फक्त 2 पॉइंट लक्षात ठेवले तर तुमचा आन्सर बरोबर येणार आहे. आता आपण बघतोय डिटर्मिनंट मेथड, त्यालाच दुसरं नाव आहे बघा, क्रॅमर्स मेथड. स्विस मॅथमॅटिशियन गॅब्रिएल क्रॅमर यांनी ही मेथड इन्व्हेंट केली, त्यामुळे त्यांचं नाव या मेथडला दिलं जातं. मग आता ज्यावेळेस आपण हा डिटर्मिनंट मेथड सॉल्व्ह करतो त्यावेळेस पहिली स्टेप असते की जे दिलेलं तुम्हाला लिनियर इक्वेशन असणार आहे ते लिनियर इक्वेशन या दोन फॉर्म मध्ये आपल्याला आणायला लागतं. म्हणजे तो फॉर्म कोणता असणार आहे, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि सेकंड इक्वेशन आहे a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. मग a1 म्हणजे काय असणार आहे, फर्स्ट इक्वेशनचा x चा कोएफिशियंट म्हणजे a1 झाला. सेम त्याच पद्धतीनं b1 म्हणजे y चा कोएफिशियंट झाला आणि c1 म्हणजे कॉन्स्टंट टर्म. आपण लास्ट लेक्चरला शिकलेलो आहे हे सगळं. सेम त्याच पद्धतीनं सेकंड इक्वेशनचा जो x चा कोएफिशियंट असणार आहे त्याला आपण a2 नाव देतो, y चा जो कोएफिशियंट आहे त्याला b2 नाव देतो आणि जी कॉन्स्टंट टर्म असणार आहे त्याला नाव देतो c2. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल जर आपण घेतलं तर बघा, 3x प्लस 2y इज इक्वल टू 6 हे फर्स्ट इक्वेशन असेल आपलं आणि सेकंड इक्वेशन आहे x प्लस y इज इक्वल टू 3. हे जर इक्वेशन असेल तर या इक्वेशन मध्ये जर आपण याला कम्पेअर केलं तर इथं काय मिळतील आपल्याला, a1 म्हणजे काय मिळणार आहे, a1 इज इक्वल टू x चा कोएफिशियंट काय, x चा कोएफिशियंट 3, a1 ची व्हॅल्यू आली 3. सेम त्याच पद्धतीनं b1 काय मिळणार आहे, y चा कोएफिशियंट किती आहे, इथं फर्स्ट इक्वेशन मध्ये 2 आहे त्यामुळे b1 मिळाला 2. आणि c1 काय मिळणार आहे, c1 म्हणजे कॉन्स्टंट टर्म असते, मग 6 काय झाली, कॉन्स्टंट टर्म झाली त्यामुळे हा झाला c1. सेम त्याच पद्धतीनं सेकंड इक्वेशनचं जर काढायचं म्हणलं तर a2 म्हणजे काय असणार आहे, x चा कोएफिशियंट आणि इथं x चा कोएफिशियंट काय नाही याचा अर्थ काय असणार आहे, 1 असणार आहे त्यामुळे a2 किती झाला, 1 आला. सेम त्याच पद्धतीनं b2 किती येणार आहे, y चा कोएफिशियंट किती आहे, 1 आणि c2 किती येणार आहे, 3 येणार. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला ते इक्वेशन लिहून घ्यायला लागतात. a1 b1 आणि c1 च्या व्हॅल्यू काढायच्या, सेम त्याच पद्धतीनं a2 b2 आणि c2 च्या व्हॅल्यू काढायच्या. आता बघा, जर एखादं इक्वेशन आपल्याला देताना असं दिलेलं असेल x प्लस 2y मायनस 3 इज इक्वल टू 0, तर या इक्वेशनला काय करावं लागेल, आपल्याला या फॉर्म मध्ये आणावं लागेल. मग या फॉर्म मध्ये आणण्यासाठी काय करावं लागतंय, RHS साईडला आपल्याला कॉन्स्टंट टर्म लिहायला लागते. मग हा -3 आपल्याला RHS साईडला शिफ्ट करायला लागेल. मग काय मिळेल बघा, x प्लस 2y इज इक्वल टू हा मायनस होता RHS साईडला शिफ्ट केल्यानंतर काय होणार आहे, +3 होणार आहे. मग हे इक्वेशन झालं बघा आणि हे इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये आलं तर a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. या पद्धतीने आपल्याला ते इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये आणावं लागतं. आता त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचे मेन 3 डिटर्मिनंट सॉल्व्ह करावे लागतात. मग ते 3 डिटर्मिनंट कोणते असतात तर d, dx आणि dy. मग हे डिटर्मिनंट आपल्याला महत्त्वाचे लागतात. मग हे डिटर्मिनंट लक्षात कसे ठेवायचे तर त्याच्यासाठी एक ट्रिक सांगते बघा. काय ट्रिक असणार आहे तर डी ची व्हॅल्यू ज्यावेळेस फाइंड करता तुम्ही त्यावेळेस कॉलम 1 आणि 2 लागणार आहे, त्यांचा डिटर्मिनंट आपल्याला घ्यायचा. नेक्स्ट dx फाइंड करताना तिसरा कॉलम आणि दुसरा कॉलम यांचा डिटर्मिनंट घ्यायचा आणि dy म्हणजे काय असणार आहे, पहिला आणि तिसऱ्या कॉलमचा डिटर्मिनंट घ्यायचा. ही लाईन तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, 1 2 3 2 1 3. ही लाईन जर तुम्ही लक्षात ठेवलेली असेल तर तुमचा डिटर्मिनंट चुकणार नाही. मग आता बघा, मग आता हे जे मी तुम्हाला सांगितलं कॉलम 1 2 3 2 1 3 कॉलम म्हणजे काय झाले बघा. मग आता बघा, इथं 2 इक्वेशन्स घेतले होते आपण. कोणते 2 इक्वेशन्स होते, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि दुसरं इक्वेशन होतं
a2y प्लस b2y इज इक्वल टू c2. मग हे दोन इक्वेशन्स आहे. मग या दोन इक्वेशन्सचे बघा, पहिला कॉलम कोणता झाला a1 a2 चा, सेकंड कॉलम कोणता झाला b1 b2 चा, आणि थर्ड कॉलम कोणता झाला c1 c2 चा. मग जर d ची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड करायची असेल तर d ची व्हॅल्यू काय येणार, d इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ काय घेतो आपण, फर्स्ट आणि सेकंड कॉलमचा डिटर्मिनंट. मग फर्स्ट आणि सेकंड कॉलमचा डिटर्मिनंट म्हणजे काय येणार आहे a1 a2 b1 b2. म्हणजे d ची व्हॅल्यू काय झाली, डिटर्मिनंट ऑफ a1 b1 a2 b2. सेम त्याच पद्धतीने dx फाइंड करायचं आपल्याला. तर dx ची व्हॅल्यू कशी घेणार आहे आपण, काय सांगितलेलं मी तुम्हाला, तिसरा आणि दुसरा कॉलम त्यांचं आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचं. मग थर्ड कॉलम कोणता झाला c1 c2 चा झाला, मग c1 c2, आणि सेकंड कोणता येणार आहे b1 b2. या पद्धतीने आपल्याला डिटर्मिनंट लक्षात ठेवायचे. मग आता dy ची व्हॅल्यू काय येईल बघा, dy डिटर्मिनंट ऑफ y. मग dy ची व्हॅल्यू काय घेतो, फर्स्ट आणि थर्डचं डिटर्मिनंट घेतो. मग फर्स्ट कॉलम कोणता झाला a1 a2, आणि थर्ड कोणता झाला c1 c2. अशा पद्धतीने आपल्याला जे कोणतं इक्वेशन दिलेलं असेल तर त्या इक्वेशनचे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला लागतात. आता हे डिटर्मिनंट सॉल्व्ह झाल्यानंतर आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या असतात. आणि त्या x आणि y साठी फॉर्म्युला काय असतो बघा, x इज इक्वल टू d ऑफ x डिवायडेड बाय d. इथं तुम्ही d ऑफ x ची व्हॅल्यू फाइंड केलेली असेल, त्याला d च्या व्हॅल्यूने डिवाइड केलं की तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल. आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायसाठी सेम त्याच पद्धतीने d ऑफ y डिवायडेड बाय d. म्हणजे d ऑफ y डिवायडेड बाय d केल्यानंतर तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळेल, आणि तेच तुमचं फायनल आन्सर असणार, तेच तुमचं सोल्युशन असणार आहे x आणि y चं. इतकी सोपी पद्धत आहे बघा क्रॅमर्स रूल. आता एक्सप्लेन करताना जरी अवघड वाटत असली तरी आपण भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर, एक्झाम्पलची प्रॅक्टिस केल्यानंतर ही मेथड तुम्हाला सोपी वाटणार आहे. आणि इतकी सोपी वाटेल की कोणतंही इक्वेशन तुम्ही फक्त 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करा. आता आपण क्रॅमर्स मेथडचे एक्झाम्पल्स काय बघूयात. आता फर्स्ट एक्झाम्पल आहे 3x - 4y इज इक्वल टू 10, आणि सेकंड दिलं इक्वेशन 4x + 3y इज इक्वल टू 5. हे दोन्ही इक्वेशन्स आपल्याला क्रॅमर्स मेथडनं सॉल्व्ह करायचे आणि x आणि y चं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं. मग आता पहिली स्टेप काय असणार आहे आपली, ह्या दोन्ही जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन a1x + b1y इज इक्वल टू c1 च्या फॉर्म मध्ये आहेत का बघायचे. जर नसतील तर आपल्याला त्याला त्या फॉर्म मध्ये आणावे लागेल. आता दिलेले इक्वेशन्स आहेत ते जर आपण कंपेअर केले a1x + b1y इज इक्वल टू c1 सोबत, तर दिलेले इक्वेशन आहेत तर ते ऑलरेडी त्या फॉर्म मध्ये आहे. मग ज्यावेळेस आपल्याला असा फॉर्म दिलेलाच असेल तर त्यावेळेस डायरेक्ट काय करणार आपण, आता d ची व्हॅल्यू फाइंड करणार. मग d ची व्हॅल्यू आपण कसं फाइंड करतो, मग अशीच तुम्हाला कोडवर्ड सांगितलंय 1 2 3 2 1 3. मग आता फर्स्ट आणि सेकंड दोन कॉलमचा आपल्याला डिटर्मिनंट घ्यावा लागेल. मग फर्स्ट कॉलम कोणता आहे बघा, 1 आणि 3 आणि 4. मग फर्स्ट कॉलम दिला बघा 3 आणि 4. सेकंड कॉलम कोणता झाला -4 आणि 3 झाला. मग याचा आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला लागेल. मग आता बघूयात बघा, डिटर्मिनंट सॉल्व्ह केलं तर पहिल्यांदा आपण काय करतो, या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन घेतो. मग काय येणार आहे बघा 3 × 3. मध्ये साइन झाला फॉर्म्युलाचं. नेक्स्ट काय करणार, या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन घेणार आहे. म्हणजे काय येणार इथं 4 × -4. कॅल्क्युलेट केलंय बघा 3 × 3, आन्सर किती आलं 9 आलं. हे मायनस साइन आणि हे मायनस साइन, मायनस मायनस काय होईल प्लस होईल. मग 4 × 4 आन्सर किती आलं 16 आलं. म्हणजे 9 + 16 आन्सर किती आलं 25. d ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, d इज इक्वल टू 25. फर्स्ट व्हॅल्यू आता आपण फाइंड करून घेतली. सेकंड व्हॅल्यू फाइंड करूया. सेकंड व्हॅल्यू कोणती असते, d ऑफ x ची, dx इज इक्वल टू काय करतो तर dx साठी कोड काय असतो 3 2 असतो. मग 3 2 म्हणजे काय असणार आहे, थर्ड कॉलम. कोणता थर्ड कॉलम येणार आहे 10 आणि 5. 10 5. आणि सेकंड कॉलम कोणता आहे कॉलम -4 आणि 3. मग आता याचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. मग आता 10 × 3 करावं लागेल पहिल्यांदा. मग 10 × 3 मायनस या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन येणार 4 × 5 -4 × 5. बघा 10 × 3 आन्सर किती येणार आहे 10 × 3 10 3 30. मायनस मायनस प्लस झालं 4 × 5 4 5 20 आलं. म्हणजे उत्तर किती आलं 50 आलं. मग d ऑफ x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, d ऑफ x इज इक्वल टू 50.
आता थर्ड काय करतो आपण, डी ऑफ वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग डी ऑफ वाय साठी कोड काय असतो, 1 3 असतो. मग 1 3 म्हणजे काय होणार आहे, फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलम कोणता आहे, 3 आणि 4 चा, 3 4. आणि थर्ड कॉलम कोणता आहे, 10 आणि 5 चा. हे डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहिलं. आता आपल्याला हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. मग आता बघा 3 × 5 केलं, आन्सर काय येणार आहे, 3 × 5 मायनस. आता मल्टिप्लिकेशन कोणाची घेणार, 4 आणि 10 ची मल्टिप्लिकेशन घेणार. म्हणजे काय येणार आहे, 4 × 10. मग 3 गुणिले 5 केले, 3 5 15 येणार मायनस 4 गुणिले 10, उत्तर किती आलं, 40. म्हणजे इथं उत्तर किती येणार आहे बघा, 15 वजा 40, उत्तर किती आलं, वजा 25. आता आपण डी ऑफ एक्स आणि डी ऑफ वाय याच्या व्हॅल्यू काढून घेतलेल्या आहेत. आता फक्त एक लास्ट स्टेप राहिली आहे, आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आता एक्स साठी फॉर्म्युला काय असतो, एक्स इज इक्वल टू डी ऑफ एक्स अपॉन डी, हा फॉर्म्युला असतो. मग एक्स ची व्हॅल्यू फाइंड करूयात बघा. डी ऑफ एक्स किती होते, डी ऑफ एक्स व्हॅल्यू 50 होती, 50 डिवायडेड बाय डी ची व्हॅल्यू किती आली आहे, 25. 50 भागिले 25, उत्तर किती आलं, 2 आलं. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली, एक्स इज इक्वल टू 2 मिळाली. आता एक्स फाइंड करून घेतलाय, आपल्याला वाय फाइंड करायचा आहे. वाय काय असतो, मग वाय इज इक्वल टू डी ऑफ वाय अपॉन डी असतो. मग बघा वाय ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. वाय बरोबर डी ऑफ वाय किती आलेला, मायनस 25 आले. डी ची व्हॅल्यू किती आहे, डी ची व्हॅल्यू 25 आहे, म्हणजे मायनस 25 भागिले 25 आलं. मग वाय ची व्हॅल्यू किती आली, -1 आली. म्हणजे काय मिळालं बघा, एक्स इज इक्वल टू 2 मिळालेलं आणि वाय इज इक्वल टू -1. मग सोल्युशन्स काय मिळाले आपल्याला, एक्स कॉमा वाय इज इक्वल टू, पहिल्यांदा एक्स ची व्हॅल्यू लिहितो 2, -1 झाले. म्हणजे ह्या इक्वेशनचे सोल्युशन्स काय आले, 2, -1. एवढी सोपी आहे बघा क्रॅमर्स मेथड. तिन्ही मेथड मध्ये सर्वात सोपी मेथड कोणती असेल तर ते क्रॅमर्स रूल आहे. व्यवस्थित जर प्रॅक्टिस केली तर या टाईपचे क्वेश्चन्स तुमचे चुकणार नाही. जर एक्झाम मध्ये डायरेक्ट क्वेश्चन आलेला असेल की सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन, तर ते असा क्वेश्चन असेल की स्पेसिफिक मेन्शन केलेलं नसेल, तुम्हाला हीच मेथड वापरायची आहे. तर 3 मधली कोणतीही तुम्ही वापरू शकता. आणि तिन्ही मेथड मध्ये सर्वात सोपी मेथड कोणती आहे, तर ही क्रॅमर्स मेथड. नेक्स्ट एक्झाम्पल्स आहेत 5x + 3y इज इक्वल टू -11 आणि सेकंड आहे 2x + 4y इज इक्वल टू -10. आता हे इक्वेशन सॉल्व करताना पहिल्यांदा आपण डी ची व्हॅल्यू काढून घेऊया. डी म्हणजे डिटर्मिनंट कोणाचा घेतो, फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलमचा घेतो. मग फर्स्ट कॉलम कोणता आहे बघा, 5 आणि 2. सेकंड कॉलम कोणता आहे, 3 4. आता यांचा डिटर्मिनंट सॉल्व करायचा. पहिल्यांदा या दोन नंबरचे आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे. मग मल्टिप्लिकेशन काय आहे बघा, 5 × 4 मायनस, आता हे जे दोन नंबर्स आहेत त्या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायची. म्हणजे काय येणार आहे, 2 × 3. मग बघा 5 × 4 आन्सर किती येणार आहे, 20 मायनस 2 × 3 आन्सर किती आलं, 6. मग 20 - 6 20 + 6, उत्तर किती येणार आहे, 14 येणार आहे. म्हणजे डी ची व्हॅल्यू किती मिळाली, डी बरोबर 14 मिळाली. आता डी ची व्हॅल्यू फाइंड करून घेतली. आता आपण कोणाची व्हॅल्यू फाइंड करणार आहे, डी ऑफ एक्स ची व्हॅल्यू फाइंड. मग डी ऑफ एक्स ची व्हॅल्यू फाइंड करताना कोणाकोणाचा आपण डिटर्मिनंट घेतो, तर सेकंड आणि थर्ड कॉलमचा डिटर्मिनंट घेतो. मग आता बघा डिटर्मिनंट काय, सेकंड आणि थर्ड कॉलम घ्यायचा. मग सेकंड कॉलम कोणता आहे, 3 आणि 4 चा आहे. आणि थर्ड कॉलम कोणता आहे, -11 आणि -10. आता हा डिटर्मिनंट सॉल्व करूया. पहिल्यांदा आपण या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन घेणार आहे. म्हणजे काय येणार बघा, 3 × -10 मायनस, आता 4 आणि -11 ची मल्टिप्लिकेशन घेणार. मग काय येणार आहे, 4 × -11. मग बघा 3 × -10 आन्सर किती येणार आहे, -30. आता इथं 2 मायनस आहे ना, त्यामुळे मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. मग 4 × 11 आन्सर किती आलं, 44 आलं. मग आता -30 आणि +44 काय होईल, इथं सबट्रॅक्शन होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागणार. मग सबट्रॅक्शन झाले तर उत्तर किती आलं, 14. मोठी संख्या दोन्हीमध्ये कोणती होते, 44 होते, त्यामुळे आपण प्लस साइन ठेवलं. म्हणजे डी ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली, डी ऑफ एक्स इज इक्वल टू 14 मिळाली. सेम तसंच आता आपल्याला काय करायचंय, डी ऑफ वाय काढायचं आहे. मग डी ऑफ वाय साठी डिटर्मिनंट कोणाचा घेतो, फर्स्ट आणि थर्ड कॉलमचा घेतो. मग डिटर्मिनंट बघा आता
फर्स्ट आणि थर्ड कॉलम. फर्स्ट कॉलम कोणता आहे 5 आणि थर्ड कॉलम कोणता आहे -11 -10. मग पहिल्यांदा बघा या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन आपण घेतलं तर काय येईल बघा 5 × -10 मायनस. आता कोणाचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं ह्या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन घ्यायची म्हणजे काय येणार 2 × -11. मग 5 × -10 आन्सर किती येणार आहे -50. मायनस मायनस काय झालं प्लस झालं आणि 2 × 11 आन्सर आले 22. मग -50 आणि +22 सबट्रॅक्शन करणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागणार म्हणजे मोठी संख्या दोन्हीतली कोणती झाली 50 म्हणून मायनस साइन दिलं आणि 50 - 22 आन्सर आलं -28. म्हणजे डी ऑफ वाय ची व्हॅल्यू मिळाली आता डी ऑफ वाय इज इक्वल टू -28. आता ज्यावेळेस आपण डी ऑफ एक्स आणि डी ऑफ वाय च्या व्हॅल्यू काढून घेतो त्याच्यानंतर फक्त एकच स्टेप राहते फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. एक्सचा फॉर्म्युला काय असतो डी ऑफ एक्स अपॉन डी आणि वाय साठी फॉर्म्युला काय असतो डी ऑफ वाय अपॉन डी. ज्या व्हॅल्यू आपण फाइंड केलेल्या त्या व्हॅल्यू फक्त पुट करायच्या होतात. डी ऑफ एक्स किती होती डी ऑफ एक्स ची व्हॅल्यू 14 भागिले डी ची व्हॅल्यू किती होती 14. 14 भागिले 14 14 कॅन्सल झाले उत्तर किती आले 1. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला एक्स इज इक्वल टू 1 मिळाली. आता वाय ची व्हॅल्यू काढायची डी ऑफ वाय अपॉन डी. मग डी ऑफ वाय किती मिळाले ना -28 डिवायडेड बाय डी ची व्हॅल्यू किती होती 14. 14 × 14 14 2 = 28 म्हणजे वाय किती मिळाला -2 मिळाला. वाय इज इक्वल टू -2. मग सोल्युशन्स काय आले आपले सोल्युशन्स x, y इज इक्वल एक्स ची व्हॅल्यू किती होती 1, वाय ची व्हॅल्यू -2. फायनल आन्सर काय असणार आहे 1, -2. आता नेक्स्ट इक्वेशन्स आहेत बघा y + 2x - 19 इज इक्वल टू 0 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x - 3y + 3 इज इक्वल टू 0. आता डिटर्मिनंट मेथड सॉल्व्ह करताना आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय करायला लागतं ते इक्वेशन पहिल्यांदा a1x + b1y इज इक्वल टू c1 या फॉर्म मध्ये आणायला लागतं. मग जर दिलेलं इक्वेशन बघितलं आपण तर ते त्या फॉर्म मध्ये नाही म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल ते त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग काय असतं इक्वेशन बघा इथं काय करायचं आपल्याला a1x + b1y इज इक्वल टू c1 या फॉर्म मध्ये आणायचं आणि हे इक्वेशन a2x + b2y इज इक्वल टू c2 ह्या फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय. मग आता इथं काय करायला लागेल बघा जर कम्पेअर केलं तर a1x b1y हे या साईडला आहेत आपल्याला काय करायला लागेल c1 आणि c2 RHS साईडला शिफ्ट करायला लागते. मग पहिला काय असतो आपला a1x म्हणजे x ची टर्म आपण पहिल्यांदा घेणार आहे 2x प्लस b1y म्हणजे काय येणार y ची टर्म येणार इज इक्वल टू आता हा -19 होता RHS साईडला शिफ्ट केल्यानंतर काय येणार आहे +19 होणार आहे. आणि सेम त्याच पद्धतीने हे इक्वेशन घेताना काय येणार मग a2x म्हणजे 2x ची पहिल्यांदा टर्म येणार आहे b2y म्हणजे -3y येणार आहे इज इक्वल टू c2. मग हे c2 पण काय होत आहे +3 होतं ते RHS साईडला शिफ्ट केल्यानंतर काय होणार आहे -3. मग हे दोन इक्वेशन्स आले आता आपल्याला ज्या फॉर्म मध्ये लागतात त्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करून घेतले. आता फक्त क्रॅमर्स मेथडने आपण सॉल्व्ह करायचे. मग आता डी ची व्हॅल्यू काय असते डी इज इक्वल टू आपण फर्स्ट आणि सेकंड कॉलमचा डिटर्मिनंट घेतो. मग फर्स्ट कॉलम कोणता झाला 2 2 आणि सेकंड कॉलम काय झाला इथं काय नाही म्हणजे याचा कोएफिशियंट किती असणार आहे 1 असणार आहे आणि याचा कोएफिशियंट किती येणार आहे -3. आता हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मग डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यानंतर बघा पहिल्यांदा 2 आणि -3 यांची मल्टिप्लिकेशन घेतली 2 × -3 मायनस आता या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायची. मग काय येणार आहे 1 × 2 2 × -3 आन्सर किती येणार आहे -6. हे मायनस साइन फॉर्म्युलाचं 1 × 2 आन्सर किती आलं 2 आलं म्हणजे आन्सर काय येणार आहे -8. डी ची व्हॅल्यू किती आली डी इज इक्वल टू -8 आली. आता डी ची व्हॅल्यू आपण फाइंड करून घेतली. आता आपण डी ऑफ एक्स ची व्हॅल्यू फाइंड करून घेऊया. मग डी ऑफ एक्स साठी कोड काय होता आपला 3 2 होता म्हणजे थर्ड कॉलम आणि सेकंड कॉलमचं डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे. मग थर्ड कॉलम कोणता आहे 19 आणि -3 आणि सेकंड कॉलम कोणता येणार आहे 1 आणि -3 येणार. मग आता बघा मल्टिप्लिकेशन केली तर काय येणार आहे बघा पहिल्यांदा 19 हे 19 आणि -3 यांची मल्टिप्लिकेशन केली 19 × -3
हे मध्ये फॉर्म्युलाचं साइन झालं आणि आता या 2 नंबरची मल्टिप्लिकेशन करायची म्हणजे काय येणार आहे -3 × 1. आता 19 × -3 आन्सर किती येणार आहे -57 येणार आहे. आता इथं मायनस आणि मायनस काय होईल प्लस होईल आणि 1 × 3 आन्सर किती येणार 3 येणार. मग आता बघा -57 आणि +3 सबट्रॅक्शन होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं -54 म्हणजे डी ऑफ x ची व्हॅल्यू किती आली डी ऑफ x -54 झाली. ज्या पद्धतीने आता डी आणि डी ऑफ x काढलेला आहे तसंच डी वाय काढायचं आहे आपल्याला dy आता dy साठी काय घेतो आपण फर्स्ट आणि थर्ड कॉलम घेतो. मग फर्स्ट कॉलम कोणता होता बघा 2 2. थर्ड कॉलम कोणता येणार आहे 19 आणि -3 येणार. मग आता डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना आता या 2 नंबरची मल्टिप्लिकेशन करणार आपण म्हणजे आले 2 × -3 -2 × 19 2 × 19 बघा 2 × -3 आन्सर येणार आहे -6 आणि -2 × 19 19 दुने 38 -6 आणि -38 साइन सेम आहेत म्हणजे ऍडिशन करणार आन्सर आलं -54. मग डी ऑफ वाय ची व्हॅल्यू झाली बघा डी ऑफ वाय -54. आता आपण dx आणि dy च्या व्हॅल्यू काढून घेतल्या. आता आपल्याला फक्त x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग x किती येणार आहे बघा x dx/d आणि y साठी काय फॉर्म्युला असतो d ऑफ y/d. व्हॅल्यू फक्त पुट करूया. dx ची व्हॅल्यू किती आहे -54 आहे डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू किती आहे -8. मग मायनस मायनस कॅन्सल होईल. आता या एक्झाम्पल मध्ये पूर्ण भाग लागत नाही मग एकतर तुम्ही फ्रॅक्शन मध्ये ठेवा किंवा डेसिमल मध्ये आन्सर काढलं तरी चालतं. मग मायनस मायनस कॅन्सल झालं 2 न जर डिवाइड केलं तर 2 न डिवाइड केल्यावर किती येणार आहे 2 दुने 4 2 7 14 आणि 2 चौक 8 म्हणजे उत्तर किती आली x ची व्हॅल्यू 27/4 आली. आणि डी ऑफ वाय आता y ची व्हॅल्यू फाइंड करायची डी ऑफ वाय किती होता -44 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू -8 मायनस मायनस कॅन्सल झाला म्हणजे काय येणार आहे 44/8. 4 न भाग लागतोय मग 4 न भाग लावला तर उत्तर किती येणार आहे 11 चौक 44 आणि 4 दुने 8 म्हणजे उत्तर किती आलं 11/2 आलं. म्हणजे फायनल आन्सर तुमचं काय असणार आहे x, y = 27/4 and 11/2 is the solution of given simultaneous equation. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटर्मिनंट मेथड्स म्हणजेच क्रॅमर रूल शिकलो. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. जे कोणी नवीन आहात त्यांनी गणित सेतू या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जिथे आपण या पॉईंटचा प्रॅक्टिस सेट म्हणजेच 1.3 हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू.